नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्राच्या पेपर क्रमांक 6 मधल्या पहिल्या प्रकरणातला दुसरा भाग जो आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ त्याचा आढावा घेणार आहोत. तसं बघितलं तर राष्ट्रीय चळवळीचा आढावा एका व्हिडिओच्या भागामध्ये किंवा 1-2 लेक्चरमध्ये घेणं ही अवघड गोष्ट आहे. पण तरीसुद्धा आपल्या अभ्यासक्रमाला अनुसरून असलेल्या भागाला अधीन राहून आपण राष्ट्रीय चळवळीचे महाराष्ट्राच्या राजकारणावरती नेमके काय परिणाम होत आहे किंवा राष्ट्रीय चळवळीमध्ये जे वेगवेगळे विचारप्रवाह निर्माण झाले त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी काही धागादोरा आहे का किंवा त्याची काही संगती लावता येते का याचा विचार करणार आहोत. साधारणतः आपल्याला परीक्षेला महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय चळवळीतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांची चर्चा करा अशा पद्धतीचा प्रश्न येतो आणि त्यालाच आपण आज फोकस करणार आहोत. त्यामुळे सनावळ्यांच्या तपशिलामध्ये न जाता महाराष्ट्रातली राष्ट्रीय चळवळ कशा पद्धतीनं आकाराला आली या बाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये महाराष्ट्रानं महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारताच्या संदर्भातील म्हणजे स्वातंत्र्याच्या संदर्भातल्या विचारांची पार्श्वभूमी जी आहे ती महाराष्ट्रातच तयार झाली. महाराष्ट्र हा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा केंद्रबिंदू होता. अगदी इतिहास काळात सुद्धा भारतावरती परकीय आक्रमणं जेव्हा झाली तेव्हा त्याच्या विरोधाची जी प्रतिक्रिया होती ती पहिली महाराष्ट्रातच उमटलेली आपल्याला दिसते. उदाहरण जर द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली हिंदवी स्वराज्याची स्थापना असेल किंवा अगदी अलीकडच्या कालखंडातलं म्हणजे 1857 साली इंग्रजांविरुद्ध जो उठाव झाला त्या उठावाचं महाराष्ट्रानं केलेलं जे नेतृत्व होतं ते नेतृत्व या संदर्भात आपल्याला त्याचं उदाहरण म्हणून सांगता येईल. 19व्या शतकाच्या अस्तानंतर मराठी भाषिक प्रदेश ब्रिटिश राजवटीखाली आला. राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या वर्गाच्या जडणघडणीवरती त्याचा परिणाम झाला. ब्रिटिशांनी याच काळात काही सुधारणाही केल्या होत्या. इंग्रजी शिक्षण द्यायला याच काळात त्यांनी सुरुवात केली आणि या पाश्चात्य शिक्षणाचा फायदा सगळ्यात प्रथम उच्चवर्णीयांनी घेतला. त्याचा परिणाम असा झाला की प्रशासनामध्ये मोठ्या संख्येनं त्यांचा समावेश झाला आणि त्यांचं वर्चस्व प्रस्थापित झालं. उदारमतवादी पाश्चात्य शिक्षणामुळे उच्चवर्णीयांचा पांढरपेशा असा एक मध्यम वर्ग महाराष्ट्रामध्ये त्यामुळे अस्तित्वात आला किंवा आकाराला आला आणि या पांढरपेशा नेतृत्वानं शैक्षणिक सामाजिक सुधारणेच्या अनेक चळवळी ज्या होत्या त्या हाती घेतल्या. उदाहरणार्थ सार्वजनिक सभा असेल, प्रार्थना समाज आहे, सामाजिक परिषद असेल, आर्य समाज, राष्ट्रीय महासभा अशा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेच्या ज्या चळवळी होत्या त्या पुढे चालू राहील. ब्राह्मणेतर बहुजन समाज या काळामध्ये शिक्षणाविषयी फारसा उत्सुक नव्हता आणि त्याचा परिणाम असा झाला की पांढरपेशा वर्गापेक्षा या वर्गाला सामाजिक सुधारणेचे जे लाभ होते ते मिळाले नाहीत आणि त्यातूनच समाजातील ब्राह्मणेतर दरी जी होती ती वाढली
पण 19व्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात महात्मा फुल्यांसारख्या बहुजन समाजातील नेत्यांनी आपल्या जाती बांधवांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि त्यामुळे बहुजन समाजामध्ये शिक्षणाच्या प्रसाराची सुरुवात झाली. महाराष्ट्रातील राजकीय विचारांच्या इतिहासामध्ये ब्राह्मणी आणि अब्राह्मणी असे दोन विचार प्रवाह असलेले आपल्याला आढळून येतात. लोकहितवादी विष्णुशास्त्री चिपळूणकर, विष्णुबुवा ब्रह्मचारी, लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले हे ब्राह्मणी विचार प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणारे नेते होते एका अर्थानं. आणि त्यात सुद्धा दोन गट असलेले आपल्याला दिसतात. एक गट सामाजिक सुधारणांना महत्त्व देणारा असा उदारमतवादी विचारांचा होता. त्याचं प्रतिनिधित्व लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळराव आगरकर यासारख्या विचारवंतांनी केलं. तर दुसरा प्रवाह जो होता तो सनातनी, संस्कृतीवादी किंवा पुनरुज्जीवनवादी अशा धाटणीचा राहिला. त्याचं जे नेतृत्व होतं ते विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यासारख्या विचारवंतांनी केलं. याच्या उलट ज्यांना ब्राह्मणांचं वर्चस्व मान्य नव्हतं अशा अब्राह्मणी विचार परंपरेचे काही लोक होते. नारायण मेघाजी लोखंडे, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यासारख्या लोकांनी या अब्राह्मणी विचार परंपरेचं नेतृत्व केलं. ब्राह्मण नेतृत्व मान्य नसल्यामुळं महात्मा फुल्यांनी बहुजन समाजाला राष्ट्रीय महासभेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पुढे आंबेडकरांनी सुद्धा आपल्या अनुयायांना हाच सल्ला दिलेला आपल्याला साधारणतः दिसतो. कारण राष्ट्रीय महासभा जी होती, त्याला आपण काँग्रेस म्हणतो, ती भांडवलशाही विचारांचं प्रतिनिधित्व करणारी होती. याच विचारातून म्हणजे अब्राह्मणी विचारातून पुढे सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर चळवळ या दोन चळवळी अस्तित्वामध्ये आल्या. सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व महात्मा फुले यांनी केलं आणि ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केलं. या दोन्ही चळवळी आपल्याला अभ्यासाला असल्यामुळे त्यातला जो तपशील आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. अब्राह्मणी विचार परंपरेमध्ये आणखीन एक मोठं नेतृत्व याच कालखंडामध्ये उदयाला आलेलं होतं. ते म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्यासारख्या समन्वयवादी विचारवंतांनी बहुजन समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. पण ब्राह्मणेतर चळवळीतील नेत्यांचा ब्राह्मण विरोध इतका तीव्र होता की बहुजन समाजाचा एकही नेता राष्ट्रीय महासभेबरोबर गेला नाही. मुसलमान आणि दलितांप्रमाणेच मराठ्यांनाही कायदे मंडळातल्या राखीव जागा असाव्यात अशा पद्धतीची मागणी याच कालखंडामध्ये अब्राह्मणी चळवळीतनं पुढे आली. ब्रिटिश शासनानं ती मान्य सुद्धा केली. 1919च्या निवडणुका, 1928च्या निवडणुका, 1936च्या निवडणुका या सगळ्या ज्या काही निवडणुका होत्या त्या निवडणुका ब्राह्मणेतर पक्षानं स्वतंत्रपणे लढवल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना मर्यादित यश सुद्धा मिळालं. शिक्षणाचा प्रसार झाल्यानं बहुजन समाजात सुद्धा केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांच्यासारखं नेतृत्व उदयाला आलं. त्यांना सरंजामदारी नेतृत्व मान्य नव्हतं. महाराष्ट्रामध्ये अब्राह्मणेतर नेतृत्वाच्या विचारांप्रमाणेच सुधारकांचाही एक ब्राह्मणी विचार प्रवाह अग्रेसर होता.
न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर यांनी या विचार प्रवाहाचं नेतृत्व केलेलं आपल्याला दिसतं. दादाभाई नौरोजी, दिनशा वाच्छा, भाऊदाजी लाड, नूरजी फर्दुंजी, जगन्नाथ शंकर शेठ यासारख्या विचारवंतांनी उदारमतवादी विचारप्रणाली पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच संस्थात्मक राष्ट्रवादाचा पाया महाराष्ट्रामध्ये घातला गेला. बॉम्बे असोसिएशन असेल, डेक्कन असोसिएशन, प्रार्थना समाज, आर्य समाज, प्रार्थना सभा, ग्रंथोत्तेजक सभा, वक्तृत्वोत्तेजक सभा, सार्वजनिक सभा, सामाजिक परिषद यासारख्या संस्था या कालखंडामध्ये निर्माण झाल्या. सामाजिक अभिसरणासाठी ब्रिटिशांच्या पुण्याईला मान्यता देत या उदारमतवादी विचार प्रवाहांनी सामाजिक सुधारणांचा गाडा जो होता तो पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिश भारतात आल्यानंतर वसाहतवादाची पहिली जाणीव दादोबा पांडुरंग उर्फ भास्कर पांडुरंग तरखडकर यांना झाली. 1841 मध्ये त्यांनी 8 लेख लिहून ब्रिटिशांच्या राजकीय आणि आर्थिक शोषणवादी व्यवस्थेचं मूल्यमापन केलं. पुढे रामकृष्ण विश्वनाथ आणि गोपाळराव हरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी म्हणून आपण ओळखतो, या 2 विचारवंतांनी विवेकवादी दृष्टिकोनातून आर्थिक राष्ट्रवादाची चिकित्सा केली. लोकहितवादींनंतरच्या कालखंडामध्ये दादाभाई नौरोजी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी आर्थिक लुटीचा सिद्धांत किंवा आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडला. ब्रिटिश भारतामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक शोषण करतायत याच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम या विचारवंतांनी त्या कालखंडामध्ये केलं आणि त्यातूनच एका अर्थानं भारतीय राष्ट्रवादी चळवळीची भूमी तयार झाली असं सुद्धा म्हटलं जातं. ब्राह्मणी विचार प्रवाहातून प्रेरणा घेत पुढे विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची मांडणी केली. स्वदेश, स्वधर्म आणि स्वभाषा या संदर्भामध्ये लोकांना जागृत करणारं जहाल लेखन त्यांनी निबंधमालेतनं सुरू केलं आणि त्याचा परिणाम राष्ट्रवादी विचारांच्या उदयामध्ये झाला. परिणामी लोकमान्य टिळकांसारखा जहाल राष्ट्रवादी विचारवंताचा महाराष्ट्रामध्ये उदय झाला. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची पुनर्मांडणी करत लोकमान्यांनी भारतीय राष्ट्रवादी विचारप्रणालीची मांडणी केली. काँग्रेसला लोकाभिमुख करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. 1896 नंतर राष्ट्रीय महासभेतील उदारमतवादी विचारप्रवाहाचं वर्चस्व संपुष्टात आलं आणि जहाल विचारांचं वर्चस्व निर्माण झालं. 1906 ते 1920 या कालावधीमध्ये लोकमान्य टिळकांच्या विचारसरणीचा अंगीकार काँग्रेसने केलेला होता. 1920 नंतरच्या काळात राष्ट्रीय आंदोलनाची सूत्र महात्मा गांधींच्या हाती स्थिरावली आणि परिणामी महाराष्ट्रामध्ये टिळक अनुयायी आणि गांधी अनुयायी यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. गंगाधर देशपांडे, काकासाहेब खाडीलकर, न.चि. केळकर, डॉक्टर मुंजे, दादासाहेब खापर्डेकर यासारखे नेते जे होते ते काँग्रेसमधनं बाहेर पडले. हे सगळे टिळक अनुयायी होते. याच काळामध्ये 1925 मध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनेची निर्मिती केली. त्याच्या पूर्वी 1906 साली मुस्लिम लीग आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून 1915 साली हिंदू महासभा अस्तित्वात आली. ज्या टिळक अनुयायांचे गांधी विचारसरणीशी मतभेद झाले ते सगळे टिळक अनुयायी
या हिंदुत्ववादी विचार प्रणालीकडे नंतरच्या कालखंडामध्ये आकर्षिले गेले. काही जण हिंदू महासभेकडे गेले, काही जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे गेलेले आपल्याला दिसते. 1920 नंतरच्या कालखंडामध्ये राष्ट्रीय सभेची म्हणजे काँग्रेसची सूत्र महात्मा गांधींनी स्वीकारली. ज्यांना गांधीवाद मान्य होता असे काळकर्ते शिवरामपंत परांजपे, आचार्य भागवत, विनोबा भावे, आचार्य जावडेकर, अच्युतराव पटवर्धन यासारख्यांनी गांधीवादाचा प्रचार आणि प्रसार केला. 1924 मध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस अंतर्गत समाजवादी आणि साम्यवादी गट अस्तित्वात आले. 1924 मध्ये भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. श्रीपाद अमृत डांगे, एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, कॉम्रेड मिरजकर, कॉम्रेड रणदिवे यासारख्या मराठी भाषिकांनी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेमध्ये त्या कालखंडामध्ये पुढाकार घेतला होता. ब्राह्मणेतर विचार प्रवाहातून स्फूर्ती घेत पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सवर्णांच्या विरोधामध्ये जहाल विचारांची एक दलित चळवळ उभी केली. दलितांना संघटित करून त्यांचे हक्क परत मिळवून देण्यामध्ये बाबासाहेबांनी महत्वाची भूमिका बजावली. बहिष्कृत हितकारिणी सभा, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्यूल कास्ट फेडरेशन यासारख्या संघटनांची निर्मिती त्यांनी केली आणि दलितांसाठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. लोकमान्यांच्या आंदोलनामुळे स्फूर्ती घेऊन चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारखे जहाल क्रांतिकारक महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. 1920 मध्ये काँग्रेसमध्ये सामील झालेले केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांनी काँग्रेसला लोकाभिमुख करण्याचं काम केलं नंतरच्या कालखंडामध्ये. पण काँग्रेसमधल्या अन्यायी वागणुकीला कंटाळून 1946 मध्ये जेधे जवळकर काँग्रेसमधनं बाहेर पडले आणि शंकरराव मोरेंच्या साथीनं त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. काँग्रेस पक्षातच एक समाजवादी गट महाराष्ट्रामध्ये याच कालखंडामध्ये अस्तित्वात आलेला होता. अशोक मेहता, अच्युतराव पटवर्धन, युसुफ मेहर अली यांनी या समाजवादी गटाचं किंवा समाजवादी प्रवाहाचं नेतृत्व केलेलं होतं. त्यांनी पुढे राष्ट्रसेवा दल ही संघटना निर्माण केली. भाऊसाहेब रानडे, साने गुरुजी, एस.एम. जोशी यासारखी समाजवादी मंडळी जी होती ती या कामामध्ये अग्रेसर राहिली. पुढे समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी काँग्रेसमधनं बाहेर पडून समाजवादी पक्षाची स्थापना केली. अशा प्रकारे वेगवेगळ्या चळवळी आणि विचार प्रवाहांना सामावून घेत महाराष्ट्राची राजकीय जडणघडण झाली आणि स्वातंत्र्य आंदोलनात नेतृत्व करण्याची संधी एका अर्थानं महाराष्ट्राला मिळाली असं आपल्याला म्हणता येईल. महाराष्ट्रातली राष्ट्रीय चळवळ ही अशी बहुआयामी अशा पद्धतीची होती. अनेक विचार प्रवाह राष्ट्रीय चळवळीमध्ये सामावले गेले आणि त्यातूनच पुढे महाराष्ट्राच्या एकंदर राजकीय चर्चाविश्वाला आकार प्राप्त होत गेलेला आपल्याला दिसतो. हे सगळे विचार प्रवाह काँग्रेसनं सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्याच्या एका उद्दिष्टानं एकत्र ठेवण्याचं काम केलं. पुढे पुढे जसजसे त्यातले मतभेद तीव्र होत गेले तसे एक एक गट काँग्रेसपासून दुरावत गेला आणि त्यांनी स्वतंत्रपणे आपलं काम करण्याचा प्रयत्न केला. ह्या ज्या काही क्रिया, प्रतिक्रिया, आंतरक्रिया ज्या होत्या त्यातूनच महाराष्ट्रातलं राजकीय चर्चाविश्व आकाराला आलं. आजही महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना आपल्याला या सगळ्या वेगवेगळ्या विचार प्रवाहांचा तपशील जो आहे तो जाणून घ्यावा लागतो
आणि मगच आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणाची मांडणी करणं शक्य होतं. आणि म्हणून महाराष्ट्रातली राजकीय चळवळ नेमकी कशा पद्धतीने आकाराला आली आणि त्याचे परिणाम नेमके महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय होतात याची संगती आपल्याला या भागामधनं लावावी लागणार आहे. धन्यवाद.